खूप दिवसानंतर हा छोटासा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी, कारण की धावपळ असल्यामुळे आम्हाला जास्त व्हिडिओ नाही काढता आले, पण हे छोटेसेच व्हिडिओ खूप सारी धमाल देऊन जातात. शुभ प्रभात. खूप दिवसानंतर आमचा हा छोटासा व्हिडिओ तुमच्या भेटीला आलेला आहे, कारण आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे, कारण आज आहे माझ्या अहोंचा वाढदिवस. तर त्यानिमित्ताने आम्ही सकाळी लवकर उठलो, छान अशी देवपूजा केली, कारण की देवाचे आशीर्वाद घेऊनच आपण आपले पुढचे कार्य चालू करत असतो. तर इथे मी देवासाठी नैवेद्य काय करायचे म्हणून ह्यावेळी थोडासा वेगळा प्रयत्न करून नारळ आणि काजूची गोड अशी बर्फी तयार केली होती. नेक्स्ट टाईम मी जेव्हा बनवेन ना तेव्हा ह्याचा व्हिडिओ नक्की मी तुम्हाला शेअर करेन, कारण की ह्यावेळी माझं असं काही लक्षात नव्हतं आणि मीही फर्स्ट टाईम बनवली होती आणि खरंच सांगते खूप छान झाली होती. तर चला, देवाचे आशीर्वाद म्हणून पुढची तयारीला लागले होते. या ठिकाणी मी ते वाटप बनवून घेत आहे कांदा खोबऱ्याचं, आणि इथे छोले आहे जे मी आता उकडवून छान असे घेतलेले आहेत बघा, कारण मला आज रात्रीसाठी छोल्याची भाजी बनवायची आहे. आता बर्थडेची तयारी झालेली आहे अर्धी. आता आपण जाऊया देवळामध्ये, देवांचं दर्शन घेऊन येऊया. आणि पहिलं गिफ्ट माझ्याकडून हे शर्ट, थोडं वेगळं ह्यावेळी. कसं वाटतंय? कसं वाटतंय? हॅपी बर्थडे बोल पप्पांना. चला आता आपण जाऊया. पहिला आता आम्ही गॅस ऑफिसला चाललेलो आहोत, कारण की ते KYC करायची आहे, त्याशिवाय आपल्याला गॅस भेटणार नाही, आणि गॅस भेटला नाही तर आपलं जेवण होणार नाही आहे. तर चला आता पहिला आपण जाऊया. KYC करण्यामध्ये आमचा संपूर्ण वेळ निघून गेला, त्यामुळे आमचं आवडतं हॉटेल आहे अपूर्व. या ठिकाणी आम्ही दुपारचं जेवायला आलो होतो, कारण मला घरी जाऊन बाकीची पुढची तयारी करायची आणि पाहुणे येण्याची वेळही झाली होती. तर चला आपण लवकर इथे जेवण करून घेऊ. घरी आल्यानंतर सर्व लवकर आवरूनही घेतलं, आणि उशीर झाल्यामुळे इथे आम्हाला डेकोरेशन जास्त काही करता आलं नाही. तर आम्ही सिंपल असे फुग्यांचे छोटंसं असं डेकोरेशन केलं होतं, कारण की पाहुणे मंडळीही आमचे आले होते. खरं सांगायचं तर हे पाहुणे मंडळी म्हणजे माझ्या अहोंच्या लाडक्या बहिणी होत्या. तर इथे मित्रांचीही सुरुवात होत आहे. 1-2 मित्र मैत्रिणी आले होते आणि अजूनही येत होते, कारण की सगळ्याचा वर्किंग डे असल्यामुळे सगळे ऑफिसवरून येणार होते. आणि ही माझी 2 नंबरची नणंद. आम्ही औषणाचा पहिला मान आमच्या ह्या नणंदबाईंना दिला होता. आता इथे एक करून आम्ही सगळेजण औषण करून घेणार आहोत. तुझं चांगलं झालं ह्याच्यामुळे. 3, 4, 5 लेडीज जेंट्स तसं आम्ही परत 2च झालो. काय कमी आम्ही ओळखा. इच्छा आहे तर ओळा. जरा ओढणीने नाही का? आता नेक्स्ट दीदी काल कोण होता कपाटातून, कोणी काढले कपडे? भूक लागली, थांब. इकडे बा. भूक लागेल आहे ना, घरी जा गप्पा. चला ओळखून घ्या. काय कुंकू? हळद नाही, कुंकू. ते थोडंसंच घेतलं. काय बोलली? सेम मॅचिंग झालं सर्व. चला घंटा वाजली आहे, शाळा भरली. चला
आता जरा हाला. बर्थडे आहे मामाचा बर्थडे आहे मामाचा. हॅपी बर्थडे मामा मामी. हिरवा सांगा उलटा. Thank you.
बड्डेची संध्याकाळ भन्नाट अशी झालेली आहे. सकाळचा दिवस होता आमचा धावपळीत, पण संध्याकाळचा दिवस एक नंबर झालेला आहे. इथे सर्वांचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर मित्रमंडळींनी आणलेला हा दुसरा केक आहे जो आपण कटिंग करत आहोत. छान असा आजची आमची संध्याकाळ गेली आहे. सगळ्यांनी खूप एन्जॉयमेंट केली, डान्स केले, खूप असे आम्ही जोक सेलिब्रेशन तर आमचं एक नंबर झालेलं आहे. खरं सांगायचं तर इथे माझ्या नंदांचा मला खूप सपोर्ट होता. ते असल्यामुळे माझी जास्त धावपळही झाली नाही, मला टेन्शनही आलं नाही, कारण की त्यांनी छान असं सगळं सांभाळून घेतलं होतं. तर बोलतात ना, फॅमिलीशिवाय आपले जे काही खास क्षण असतात, खास दिवस, ते सेलिब्रेशन होऊ शकत नाही. हे सगळे आले, त्यांचे सर्वांचेही मनापासून आभार. तर चला, आजचा दिवस आपण इथेच थांबवूया. परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.